चकली पहा काय मस्त कुरकुरीत अशी इथे बनवून तयार झालेली आहे। तर दिवाळी फराळामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे चकली। तर आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणात भाजणीची ही चकली बनवणार आहोत। अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तरी अगदी त्या परफेक्ट बनवून तयार होतील, अजिबात चुकणार नाही। इतकं अचूक मी हे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे आणि अजिबात चकली तेलकट होत नाही किंवा तेलात विरघळत नाही। तर अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत ह्या चकल्या बनवून तयार होतात। बऱ्याच वेळेस भाजणी जर बिघडली तर चकल्यासुद्धा बिघडतात, त्यामुळे आज आपण अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या चकल्या तयार करू शकता। चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण भाजणी बनवणार आहोत, त्यासाठी इथे गॅसवर एक जाड कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर इथे मी हा रेशनचा तांदूळ वापरते। या तांदळाने सुद्धा चकली अगदी मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात। तांदूळ सुरुवातीला स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। तर घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने तुम्ही हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मोजून घेऊ शकता, त्यामुळे आपलं प्रमाण अजिबात बिघडत नाही आणि चकली मस्त खमंग कुरकुरीत तयार होते। तर आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर हे तांदूळ छान तळापासून मस्त ढवळत अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर अगदी 1 ते 2 मिनिटातच तांदूळ चांगले असे भाजून झालेले आहेत। जास्त डार्क रंगावर याला भाजायचं नाही आहे। हे पहा हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेले आहे। काढून घेऊ एका प्लेटमध्ये। त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी 2 वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत। ह्यासुद्धा आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत। बऱ्याच वेळेस फुटाण्याच्या डाळ्यांच्या ऐवजी आपण हरभरा डाळ वापरतो, पण ह्या वेळेस मी इथे फुटाण्याच्या डाळ्या वापरलेल्या आहेत, ज्याला आपण डाळवं सुद्धा म्हणतो। यामुळे चकली मस्त खमंग आणि खुसखुशीत व्हायला मदत होते। हे डाळवं ऑलरेडी भाजलेलं असतं, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। हलकंसं याला भाजून घेतल्यानंतर आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। 2 वाटी आपलं इथे डाळवं होतं, त्याच्या निम्म म्हणजे 1 वाटी आपल्याला मुगाची डाळ वापरायची आहे। ती सुद्धा आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। प्रमाण अगदी साधं आणि सोपं आहे। 4 वाटी तांदूळ, 2 वाटी फुटाण्याच्या डाळ्या, त्याच्या निम्मी मुगाची डाळ इथे आपण घेतलेली आहे। तर ही सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेली आहे, ती देखील आपण काढून घेऊयात। आता इथे आपल्याला अर्धी वाटी उडदाची डाळ वापरायची आहे, म्हणजे 1 वाटी मुगाची डाळ होती त्याच्या निम्मी अर्धी वाटी इथे उडदाची डाळ वापरलेली आहे। उडदाची डाळ थोडीशी चिकट असल्यामुळे आपल्या चकलीला छान बाइंडिंग येतं। तर हे पहा डाळ सुद्धा भाजून झालेली आहे, काढून घेऊ ती सुद्धा एका प्लेटमध्ये। तर इथे मी आता 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे जाड पोहे वापरतो तेच पोहे इथे आपण घ्यायचे आहे। तर पोहे सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर पोहे देखील अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत इथे मी भाजून घेतलेले आहे, ते देखील काढून घेऊ। त्यानंतर अगदी पाव वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणाल तर बरोबर 4 चमचे इथे आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। तो सुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। थोडासा साबुदाणा फुलायला लागला आणि थोडा कुरकुरीत झाला की लगेच आपण तो काढून घेणार आहोत। तर हे पहा साबुदाणा देखील भाजून झालेला आहे, काढून घेऊ एका प्लेटमध्ये। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी धने घेतलेले आहेत। धने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। धने घातल्यामुळे आपली जी चकली आहे ती मस्त खमंग आणि छान तयार होते। तर धने सुद्धा भाजून झालेले आहेत हलकेसे आपले, ते देखील काढून घ्यायचे आहे। जास्त याला भाजायचं नाही, नाहीतर मग टेस्ट बिघडते। त्यानंतर 2 चमचे इथे मी जिरं घेतलेलं आहे। जिरं सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तर जिरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे, काढून घेऊ ते सुद्धा। तर इथे आपलं भाजणीचं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। सर्व आता एकत्र मिक्स करून घेऊयात आणि पूर्णपणे भाजणी थंड झाल्यानंतर गिरणीमधून आपल्याला याचं पीठ दळून आणायचं आहे। तर शक्य असेल तर तुम्ही जी घरघंटी असते घरघंटीमधूनच याचं पीठ दळून आणा। छान बारीक अगदी गव्हाच्या पिठासारखं हे पीठ आपल्याला दळायचं आहे आणि जमेल तर तांदळावरच असं आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे। जर तुम्ही गव्हावर किंवा बाजरीवर ही भाजणी दळून आणली तर पीठ पाहिजे तसं व्यवस्थित बनत नाही, चकल्यासुद्धा बिघडतात। त्यामुळे रिक्वेस्ट करायची आणि तांदळावरच आपल्याला ही भाजणी दळून आणायची आहे। तर हे पहा इथे मी गिरणीमधून हे पीठ दळून आणलेलं आहे। सुरुवातीला मी थोडंसं 1 किलो तांदूळ दळायला दिलेले होते रेशनचे आणि त्या तांदळावर मी हे भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक असं याचं पीठ दळून आणायचं आहे, म्हणजे भाजणीसुद्धा आपली अजिबात बिघडत नाही आणि चकल्यासुद्धा मस्त खमंग आणि कुरकुरीत बनवून तयार होतात। चला तर मग आपण चकली बनवायला घेऊ।
तर इथे मी थोड्याच पिठाची ही चकली बनवणार आहे। तर ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी बरोबर 4 वाटी हे भाजणीचं पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात चकली बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता, फक्त ते मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा धना जिरा पावडर घालायची आहे। 2 मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत। तीळ थोडे जास्त वापरायचे आहे, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसते चकली आणि खायला सुद्धा खमंग लागते। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेले आहेत। ओवा आपल्याला हातावर थोड्याशा चोळून घालायचे आहेत, म्हणजे फ्लेवर छान येतो। त्यानंतर यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे, पण मिठाचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे। तर सर्व मसाले आता ह्या पिठामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता चकली आपली मस्त खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे। तर इथे मी 4 चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। 4 वाटी आपण हे भाजणीचं पीठ घेतलेलं होतं, त्यासाठी बरोबर 4च चमचे आपल्याला इथे तेल वापरायचं आहे। तर ह्या चमच्याने मी बरोबर 4 चमचे इथे हे तेल घेतलेलं होतं। त्यानंतर आता हे तेलाचं मोहन पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर 2 वाटी पीठ घेणार असाल तर 2च चमचे इथे तेलाचं मोहन वापरा, जास्त अधिक वापरू नका, नाहीतर मग चकली बिघडते। तेलाचं मोहन जास्त झालं तर चकली विरघळू शकते तेलामध्ये। त्यामुळे जेवढे वाटी आपण प्रमाण घेतलेलं आहे तेवढेच आपल्याला चमचे तेल वापरायचं आहे। तर सर्व तेलाचं मोहन पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर इथे मी दोन्ही हातांनी पीठ व्यवस्थित असं चोळून घेते। तर हे पहा, अशा पद्धतीने मूठ वळल्या जाते, म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे। आता हे पीठ भिजवून घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला कडकडीत गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी इथे पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला थोडं चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। एकाच वेळेस जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही, नाहीतर मग आपल्याला अंदाज येत नाही आणि पीठ सैलसर होऊ शकतं। त्यामुळे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्या पिठाचा आता आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट देखील आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही आहे। अशा पद्धतीचं इथे मी हे मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। पीठ जर खूप पातळ झालं तर चकली नरम पडेल, त्यामुळे अशा पद्धतीचं पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण लगेच चकली बनवायला घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे। थोडंसं त्याला लांबसर आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे सोऱ्यामध्ये पीठ व्यवस्थित भरता येतं। तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे, त्याला चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे पीठ आहे ते सोऱ्याला चिटकणार नाही। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पीठ भरायचं आहे आणि पीठ भरताना ते आपल्याला चांगलं दाबून भरायचं आहे अशा पद्धतीने। जर मध्ये गॅप राहिला तर मग चकलीमध्येच पाडताना तुटते, त्यामुळे पीठ चांगलं दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। तर आता आपण लगेच चकली बनवायला घेऊयात। तर एकाच वेळेस तुम्ही एखाद्या ताटामध्ये साधारण 4 ते 5 चकल्या तयार करून घेऊ शकता आणि त्यानंतर तळायला घेऊ शकता। तर इथे मी या चकल्या बनवून घेते। पाहू शकता मस्त गोल गरगरीत काटेरी ही चकली बनवून तयार होते। चकली बनवून झाल्यानंतर पहिलं टोक आणि शेवटचं टोक आपल्याला चांगलं चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण चकली तेलात तळू तेव्हा चकली सुटणार नाही किंवा ती तुटणार नाही, विरघळणार नाही। तर हे पहा, अशा पद्धतीने चकलीचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक अगदी व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये ह्या चकल्या तयार करून घेऊ शकता। पीठसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेले आहे। पाहू शकता कुठेही चकलीमध्ये तुटत नाही आहे। अगदी मस्त गोल गरगरीत काटेरी ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण लगेच ह्या चकल्या तळायला घेऊयात। तर तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाऱ्यावर अशा पद्धतीने चकली ठेवायची आहे आणि अलगद तेलामध्ये ती सोडायची आहे। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच चकलीला अजिबात चमच्याने वगैरे हलवायचं नाही आहे। जोपर्यंत चकलीच्या वरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला चकली पलटी करायची नाही आहे। तर हे पहा, आता ह्या स्टेजला तुम्ही पाहू शकता चकलीचे जे वरचे बुडबुडे आहेत ते हलकेसे कमी झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे आणि चकली तळताना आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच तळायची आहे, अजिबात हाय फ्लेमवर तळायची नाही आहे। हाय फ्लेमवर जर तळली तर ती पटकन लाल होते आणि आतमध्ये ती कच्चीच राहते आणि नंतर चकल्या नरम पडतात। तर हे पहा, अगदी लो फ्लेमवर मी चकली छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे। आता ही चकली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व तयार करून घेते। तर सर्व पिठाचा इथे चकल्या तयार करून झालेल्या आहेत। पाहू शकता मस्त गोल गरगरीत, अजिबात तेलकट न होणाऱ्या, तेलात न विरघळणाऱ्या मस्त कुरकुरीत अशा ह्या चकल्या तयार होतात। आवाज पहा। तर हे पहा, आहे ना मस्त कुरकुरीत चकल्या।
तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या चकल्या घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.